श्री स्वामी समर्थ. जर तुम्ही तूळ राशीचे असाल तर आजचा हा व्हिडिओ तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठा आणि महत्त्वाचा वळण ठरणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत मनापासून पहा. आयुष्यात अनेकदा आपण ज्या गोष्टींची अजिबात अपेक्षा करत नाही तीच गोष्ट अचानक समोर येते आणि आपले संपूर्ण आयुष्य बदलून टाकते. तुमच्या बाबतीतही अगदी असंच काहीसं आता घडणार आहे. कारण तुमच्या अगदी जवळच्या एका व्यक्तीने वर्षानुवर्षे स्वतःच्या मनात दाबून ठेवलेली एक अत्यंत महत्त्वाची कबुली किंवा माफी अचानक तुमच्यासमोर बोलून दाखवली आहे, ज्यामुळे तुमच्या नात्यात एक खूप मोठा आणि सकारात्मक ट्विस्ट येणार आहे. हे ऐकून तुम्हाला सुरुवातीला धक्का बसेल, पण या एका घटनेमुळे तुमच्या मनावरचा वर्षांचा मोठा भार अचानक हलका होईल. आज आपण कोणत्या 5 भयानक घटनांबद्दल बोलणार नाही आहोत, तर अशा 5 शांत पण अत्यंत निर्णायक क्षणांबद्दल बोलणार आहोत, जे कोणाच्याही सहजासहजी लक्षात येणार नाहीत, पण ते क्षण तुमचे संपूर्ण आयुष्य कायमचे बदलून टाकणार आहेत. हा असा एक गेम चेंजर योग आहे जो तुमच्या आयुष्याला एका नवीन दिशेने घेऊन जाईल आणि या व्हिडिओनंतर तुमचे आयुष्य पूर्वीसारखे अजिबात राहणार नाही. या व्हिडिओमध्ये पुढे मी अशा काही गोष्टी सांगणार आहे ज्या ऐकून तुमचे रोंगटे उभे राहतील. म्हणूनच हे रहस्य आणि त्यावरील महाउपाय समजून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर मग सर्वात आधी आपण तुमच्या करिअर आणि नोकरीच्या परिस्थितीबद्दल सविस्तर जाणून घेऊया. करिअरच्या बाबतीत बोलायचे झाले तर तुम्ही भूतकाळात किंवा काही महिन्यांपूर्वी करून सोडलेल्या एका जुन्या कामाची आता अचानक उशिरा पण अत्यंत मोठी दखल घेतली जाणार आहे. तुम्ही कदाचित ते काम करून विसरून गेला असाल, पण वरिष्ठांच्या आणि मोठ्या लोकांच्या नजरेत ते काम अजूनही आहे आणि त्याचा मोठा फायदा आता तुम्हाला मिळणार आहे. या यशामुळे तुमची समाजात घसरलेली पद किंवा प्रतिष्ठा पुन्हा एकदा नव्याने निर्माण होईल आणि तुम्हाला कामाच्या ठिकाणी योग्य तो सन्मान मिळेल. एवढेच नाही तर तुमच्या रोजच्या दिनचर्येतील आणि एका विशिष्ट सवयीत झालेला छोटासा बदल, जसं की रोज सकाळी थोडे लवकर उठणे किंवा वेळेचे नियोजन करणे, तुमच्या करिअरला प्रचंड गती देणारा ठरेल. ही एक लहानशी सवय तुमच्या आयुष्यात अफाट व कल्पनेपलीकडचं यश घेऊन येईल आणि तुमच्या कामाची गती दुप्पट करेल. हे ऐकत असताना तुमच्या मनाला नक्कीच स्पर्श झाला असेल आणि तुम्हाला वाटले असेल की हे तर माझ्याच बाबतीत घडतंय, कारण तुम्हीही गेल्या काही दिवसांपासून असा बदल करण्याचा प्रयत्न करत आहात. या बदलामुळे तुमच्या करिअरमधील सर्व अडचणी मुळापासून उपटून फेकून देईल आणि तुम्हाला यशाच्या शिखरावर पोहोचवेल. पण थांबा, करिअरमधील या यशासोबतच तुमच्या पैशांची आणि धनसंपत्तीची स्थिती कशी राहील, त्यात कोणता मोठा चमत्कार घडणार आहे, हे जाणून घेणे अधिकच गरजेचे आहे, जे आपण आता पाहणार आहोत. धन आणि संपत्तीच्या बाबतीत तूळ राशींच्या लोकांसाठी अतिशय सुंदर आणि फायदेशीर काळ सुरू होत आहे. तुमच्या घरात पडलेली एखादी जुनी वस्तू, जुना दागिना, जमिनीचे जुने कागदपत्र किंवा विसरलेली जुनी गुंतवणूक आता अचानक मोठे मूल्य देऊन जाईल. ज्या वस्तूची किंमत तुम्हाला शून्य वाटत होती, तीच वस्तू आता तुम्हाला मोठी आर्थिक फायदा करून देईल आणि जणू काही तुमच्यासाठी गुप्त धनाचा लॉटरीचा दरवाजा उघडणारा असाच अनुभव येईल. जसे एखाद्या अमूल्य खजिन्याची सुरक्षा नागदेवता स्वतः करत असते, तसेच तुमच्या या गुप्त धनाला आता योग्य मार्ग मिळणार आहे. परंतु इथे तुम्हाला एक अतिशय महत्त्वाची खबरदारी आणि सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. तुमच्या आजूबाजूला अशी एखादी व्यक्ती असू शकते जी खूप जास्त घाईघाईने तुम्हाला मदत करायला पुढे येत आहे. पण लक्षात ठेवा, ही गोड बोलणारी पण पाठीमागे काम बिघडवणारी व्यक्ती असू शकते. अशा लोकांच्या भूलथापांना बळी न पडता तुम्ही अतिशय हुशारीने निर्णय घेतले पाहिजेत आणि कोणत्याही कागदपत्रावर डोळे झाकून सही करू नये. जर तुम्ही या चतुर आणि कपटी लोकांपासून सावध राहिलात तर तुमचे आर्थिक प्रश्न अगदी चुटकीसरशी मार्गी लागतील आणि धनलाभाचे सर्व मार्ग मोकळे होतील. जर तुम्हाला ही माहिती आवडत असेल आणि तुमच्या आयुष्याशी जुळत असेल तर लगेच या व्हिडिओला एक लाईक नक्की करा, कारण तुमचा एक लाईक मला आणखी चांगली माहिती देण्यासाठी मोठे प्रोत्साहन देतो. आता पैशांच्या या फायद्यानंतर तुमच्या आयुष्यात नवीन संधी कुठून आणि कशा येणार आहेत हे पाहणे अतिशय रोमांचक ठरणार आहे. नवीन संधीबद्दल बोलायचे तर तुम्हाला वाटत असेल की संधी फक्त परदेशातून किंवा खूप लांबूनच येईल, पण तसे न होता तुमच्याच देशातील दुसऱ्या एखाद्या शहरातून किंवा नवीन ठिकाणाहून
खूप मोठी संधी चालून येणार आहे. याशिवाय सोशल मीडिया किंवा ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरून झालेली एखादी अनपेक्षित ओळख पाहता पाहता एका मोठ्या संधीत बदलेल आणि तुमच्या व्यवसायाला किंवा कामाला नवीन उंचीवर नेईल. एका अनोळखी व्यक्तीशी झालेला संवाद तुमच्या आयुष्यासाठी एक स्वप्नत्व ऑफर हातात आणून देईल आणि तुम्हाला प्रगतीचा नवीन रास्ता दाखवेल. हे सर्व घडत असताना तुमची अंतर्भूत शक्ती किंवा सिक्स सेन्स अगदी अचूक काम करेल, ज्यामुळे तुम्हाला आधीच अंदाज येईल की कोणती संधी तुमच्यासाठी योग्य आहे आणि कोणती नाही. हा बदल पाहताना तुम्हाला पुन्हा एकदा जाणवेल की हे तर माझ्याच बाबतीत घडतंय, कारण गेल्या काही दिवसात तुम्हाला ऑनलाईन माध्यमातून काही नवीन संकेत नक्कीच मिळाले असतील. आता या सर्व संधीचा पुरेपूर फायदा घेण्यासाठी तुमचे आरोग्य कसे असायला हवे आणि शरीरात कोणते बदल घडत आहेत हे जाणून घेणे तितकेच महत्त्वाचे आहे. आरोग्याच्या दृष्टीने विचार केला तर या काळात तुमच्या झोपेच्या पॅटर्नमध्ये झालेला बदल हा तुमच्या शरीराचा आणि नशिबाचा एक मुख्य संकेत आहे. तुम्हाला अचानक खूप लवकर जाग येणे किंवा रात्री उशिरापर्यंत झोप न येणे असा अनुभव येत असेल तर समजून जा की तुमचे शरीर आणि मन तुम्हाला काहीतरी मोठे घडण्याचे संकेत देत आहे. हा निसर्गाचा केवळ योगायोग नाही, तर तुमच्या आयुष्यातील ऊर्जेचा प्रवाह बदलत असल्याचा हा स्पष्ट पुरावा आहे. आरोग्याची ही स्थिती उत्तम ठेवण्यासाठी आणि शरीरातील सकारात्मक ऊर्जा वाढवण्यासाठी रोज सकाळी उठल्यावर कोमट पाण्यात थोडे मध टाकून पिणे हा तुमच्यासाठी अत्यंत सोपा आणि प्रभावी उपाय ठरेल. हा छोटासा नियम रोज पाळल्यास तुमच्या शरीरातील थकवा दूर होईल, मानसिक ताण कमी होईल आणि तुम्हाला दिवसभर ताजेतवाने वाटेल. जर तुम्ही अजूनपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर खाली दिलेल्या लाल बटनाला क्लिक करून आत्ताच सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन नक्की दाबा, जेणेकरून रोजचे राशी भविष्य तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल. आरोग्याची काळजी घेत असतानाच ईश्वराने तुम्हाला दिलेले आध्यात्मिक संकेत काय आहेत आणि ते कसे ओळखायचे हे पाहणे अत्यंत रंजक आहे. या काळात तुम्हाला जागेपणीच एखादी खूप जुने गाणे किंवा बालपणीची एखादी जुनी आठवण वारंवार मनात येत असेल तर हा एक अतिशय महत्त्वाचा आध्यात्मिक संकेत आहे. तसेच सकाळी घड्याळाचा गजर किंवा अलाराम न वाजतासुद्धा अचानक तुमची जाग वेळेवर उघडणे हा निसर्गाने तुम्हाला दिलेला सावधतेचा आणि जागृत होण्याचा संकेत आहे. अशा वेळी तुमचे मन अत्यंत संवेदनशील झालेले असते आणि विश्वातील सकारात्मक ऊर्जा तुम्हाला मार्गदर्शन करत असते. या काळात तुम्हाला स्वप्नात काही विशिष्ट गोष्टी दिसू शकतात, जसे की स्वप्नात सोने, पांढरा साप, शिवमंदिर किंवा वाहते निर्मळ पाणी दिसणे हे अतिशय शुभ संकेत मानले जातात, जे दर्शवतात की तुम्हाला लवकरच मोठा धनलाभ होणार आहे. पण जर स्वप्नात गढूळ पाणी दिसले तर तो तुमच्या आयुष्यात असलेल्या एखाद्या कपटी व्यक्तीचा संकेत आहे, ज्याच्यापासून तुम्हाला सावध राहायचे आहे. या काळात तुमची लकी दिशा ही पूर्व दिशा राहील आणि तुमचा लकी रंग पांढरा तसेच हलका निळा राहील, ज्याचा वापर केल्यास तुमच्या कामातील सर्व अडथळे दूर होतील. हे सर्व रहस्य समजून घेतल्यानंतर तुमच्या आयुष्यातील सर्व नकारात्मकता नष्ट करून रंकाचा राजा बनवणारा सर्वात सोपा आणि शक्तिशाली उपाय कोणता आहे हे पाहण्याची वेळ आता आली आहे. हा उपाय इतका सोपा आणि प्रभावी आहे की तो केल्यावर तुमचे गुप्त शत्रू स्वतःहून बाजूला होतील आणि त्यांनी तुमच्या विरुद्ध रचलेले सर्व डाव त्यांच्यावरच उलटतील. तुम्हाला फक्त एवढेच करायचे आहे की रोज संध्याकाळी आपल्या घरात असलेल्या तुळशीच्या रोपाजवळ प्रेमाने आणि भक्तिभावाने एक लहानसा दिवा लावावा, किंवा जर तुळशीचे रोप नसेल तर रोज सकाळी आपल्या घराच्या मुख्य उंबरठ्यावर स्वच्छ पाणी शिंपडावे. हा सोपा उपाय केल्याने तुमच्या घरातील सर्व वाईट शक्ती आणि नकारात्मक ऊर्जा क्षणात नष्ट होईल आणि घरात लक्ष्मीचा स्थायी वास राहील. हा उपाय अगदी साध्या आणि सोप्या भाषेत सांगायचा तर तुमच्या घरातील मंगल कार्य पार पाडण्यासाठी आणि सर्व संकटे दूर करण्यासाठी हा एक सिद्ध मार्ग आहे. मित्रांनो, हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्यानंतर आणि हा उपाय करण्यास सुरुवात केल्यानंतर तुमच्या आयुष्यात जो काही सकारात्मक बदल जाणवेल तो मला पुढच्या व्हिडिओमध्ये कमेंट करून नक्की सांगा. आता लगेच खाली कमेंट बॉक्समध्ये तुमची जी काही मनापासूनची एक इच्छा असेल ती स्वतःच्या शब्दात लिहून काढा आणि ईश्वरावर पूर्ण विश्वास ठेवा. ही संपूर्ण माहिती आणि हा व्हिडिओ तुमच्या सर्व मित्र परिवारांसोबत शेअर करा, जेणेकरून त्यांनाही या शुभ योगाचा आणि उपायांचा पूर्ण लाभ घेता येईल. धन्यवाद.